चालू बाकी दर व थकबाकीदार असा भेदभाव नको. कर्जमुक्तीचा लाभ सरसकट शेतकऱ्यांना द्या. क्रांतिकारी शेतकरी संघटनेची मागणी. कर्जमुक्तीबाबत सरकारने वेगवेगळे निकष लावत सध्या सुरू आहे. तर चालू बाकीदार व थकबाकीदार असाही भेदभाव करत आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती तर चालू बाकीदार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान असा भेदभाव कशासाठी? ज्या शेतकऱ्यांनी बँकेची चालू बाकी केली त्या शेतकऱ्यांनी 11-12% व्याज लागू नये म्हणून व्याजामध्ये सवलत मिळावी म्हणून हात उसने पैसे घेऊन कधी व्याजाने पैसे काढून बँकेची बाकी भरली व चालू बाकी करून घेतली. म्हणजे हा काय त्या शेतकऱ्यांनी गुन्हा केलाय का? कर्जफेड करणे गुन्हा आहे काय? सर्व शेतकऱ्यांची अवस्था यावेळी सारखीच आहे. चंद्रपूरमध्ये रेशन पुढे नावाच्या शेतकऱ्याने कर्जासाठी किडनी विकल्याचे प्रसार माध्यमात समोर आलं होतं. आणि आता तर विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार यांनी चक्क 19 शेतकऱ्यांनी कर्जासाठी किडनी विकल्याचे सांगितलंय. हे 19 शेतकरी फक्त प्रसार माध्यमांच्या समोर आल्यामुळे माहिती झाले. बरेच शेतकरी असे आहेत की जे प्रसार माध्यमांच्या समोर आले नाहीत. कोणी किडनी विकली किंवा कोणी डोळा विकला असेल तर काहींना सहन होत नाही म्हणून शेतकरी यांनी जीवनयात्रा संपवली असेल. आणि हे सर्व जर झालं असेल तर एकमेव सरकारचं चुकीच्या धोरणामुळं. यामुळे शेतकऱ्यांच्या नशिबी मरण आलं असून सरकारने कसलीही अट न लावता कर्जबाजारी शेतकरी व चालू बाकीदार या दोघांनाही समान न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. सरकार कर्जमुक्तीच्या संदर्भात ज्या वेगवेगळ्या घोषणा करत आहे किंवा वेगवेगळे निकष लावत आहे त्या संदर्भात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कर्जदार शेतकरी, थकीत शेतकरी व चालू बाकीदार शेतकरी असा जो सरकार भेदभाव करत आहे त्याच्यासाठी सरकारला सांगणं आहे की ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेची बाकी सारून चालू बाकी केली त्यांनी काय गुन्हा केला काय? आणि विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी चालू बाकी केली त्यांचा शेतीमाल काय थकबाकीदार शेतकऱ्यांच्या पेक्षा जास्ती भावाने विकला असं काही निकष लावताय का आपण? असं काही आपल्या निदर्शनास येत असेल तर तेही महाराष्ट्राच्या समोर आपण मांडावं. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जर का सरकारने असे निर्णय घेतले की चालू बाकीदारांना वंचित ठेवणे किंवा त्यांच्यासाठी दुजाभाव करणे, तर सरकार जर असं वागत असेल, सरकारने जर असा निर्णय घेतला तर यापुढे शेतकरी कर्ज भरायलाच तयार होणार नाही आहे. सगळेच शेतकरी थकबाकीमध्ये जातील. आणि मूळ कारण जे आहे थकबाकी जाण्याचं ते ह्याला सरकारचं धोरणच मूळ जबाबदार आहे. आणि आत्ता अलीकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रोशन कुडे नावाच्या शेतकऱ्याने आपली किडनी सावकारी कर्जाच्या संदर्भामध्ये विकली असं समोर आलेलं आहे. तर एकटा रोशन कुडेच नाही तर विधानसभेमध्ये विजय वडेट्टीवार यांनी 19 शेतकऱ्यांनी आपल्या किडन्या विकल्याचे सभागृहामध्ये सांगितलं. दुसरी गोष्ट अशी की हे 19 शेतकरी फक्त आतापर्यंत प्रसार माध्यमांच्या समोर आलेले आहेत. आणखीन महाराष्ट्रभर असे कित्येक शेकडो शेतकरी असतील ज्यांनी किडन्या विकल्या असतील, डोळे विकले असतील, शेप अवयव तर सोडाच. शेतकऱ्याला जेव्हा असह्य होतं देणं, शेतकरी जेव्हा कर्जाच्या ओझ्याखाली दबतो, शेतकऱ्यांचा शेतीमाल जेव्हा त्याच्या उत्पादन खर्चा इतका सुद्धा निघत नाही, विकत नाहीये, त्याचे विकल्यानंतर त्याचे पैसे तयार होत नाहीत, अशी परिस्थिती तयार झाल्यानंतर शेतकरी किडनी विकण्याचं सोडा, त्याचे अवयव विकण्याचं तर सोडा, शेतकरी जग सोडूनच जातो. तर हे सुद्धा तुम्ही पाहायला पाहिजे. आणि मूळ कारणच याचं जर असेल तर शेतीमालाला त्याच्या उत्पादन खर्चावर भाव न देणे हेच मूळ कारण आहे. जोपर्यंत याच्यासाठी प्रयत्न केले जाणार नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांच्या आत्महत्या किंवा शेतकऱ्यांचे अवयव विकण्याचं तीळ मात्र थांबण्याची शक्यता नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारने कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकरी, चालू बाकीदार शेतकरी, तर यामध्ये कसलाही भेदभाव न करता थकीत शेतकऱ्यांना जीच तुम्ही सवलत देताय तीच सवलत, तीच फॅसिलिटी चालू बाकीदारांना सुद्धा द्या. दोन्हीमध्ये समान असं तुम्ही
कर्जमाफीचा लाभ दोन्ही शेतकऱ्यांना द्यावा आणि संपूर्ण कर्जमुक्ती एक वेळेस करून टाकावी. सातबारावर जे बोजा झालेला आहे ह्याला संपूर्ण सरकारचं धोरणच चुकीचं असल्यामुळे हे झालेलं आहे. त्यामुळे पुनश्च एक वेळ चालू बाकीदारांना सुद्धा थकबाकीदारांच्या बरोबरीनेच न्याय मिळावा ही माफक अपेक्षा.